ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यात दाखल झाली आणि जिल्ह्यात दाखल होत असताना निरास्नान पार पडले। या निरास्नानासाठी अनेक जे भाविक आहेत, प्रशासनातील अधिकारी आहे किंवा जे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। या ठिकाणी पालखीचं आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी अभिजित बिचुकले या ठिकाणी दाखल झाले। सध्या आपल्या ते सोबत आहेत। काय सांगाल, खरं तर तुमच्या जिल्ह्यात आज पालखी दाखल झाली आणि तुम्ही दर्शनासाठी आला? ज्यावेळेला पालखी उत्सव सुरू झाला त्यावेळेला पाणी खूप आलं होतं आळंदीमध्ये। दरवर्षी मी तिथं असतो, पण बाय द वे आपल्या नीरा नदीमध्ये जिल्ह्याच्या वेसीवरती आज दर्शन होणं खूप गरजेचं होतं आणि मी आलो। आज ह्याच्यामध्ये काही तोरा ताटा नसतो माझा। वारकरी आहे मी भगवंताचा, ईश्वराचा, आणि या फेऱ्या ज्या जन्ममृत्यूच्या चालतात, तुमचा धर्म कुठला बी असू दे, पण जन्ममृत्यू हा ईश्वरानं दिलेला असतो। त्याला तुम्ही जाऊन कधी पांडुरंग म्हणता, गणपती महाराज म्हणता, इतर समाजामध्ये अल्ला म्हणत असतील, पण ईश्वर एकच आहे आणि त्याची वारी करणं हे आमचं कर्तव्य आहे। एकंदरीत जर पाहिलं तर यावर्षी जवळपास लाखो वारकरी जे आहेत ती वारी करतात। काय कमी वारीत वाटली का कोणती उणीव जाणवली? नाही, उणीव नाही। त्यांचं वारकरी जो संप्रदाय आहे त्यांच्याकडनं उलटं सगळ्या लोकांनी शिकायला पाहिजे की जातीभेद न बाळगता एका दिलानं हे लोक अतिशय मॅनेजड अशी वारी करतात। हे कुठल्याही नेत्याला, अभिनेत्याला आणि कुठल्याही विचारवंताला अजून जमलं नाही। याचा आदर्श घ्या। उणीव काय आहे की मी बघतो नेहमी की शासनानं त्या ठिकाणी अन्न पाणी आणि जितकं शक्य आहे तेवढं निवारायचं संपूर्ण समायोजन करायला हवं। आणि येणाऱ्या काळामध्ये ती सुरुवात जेव्हा मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार त्या दिवसापासून होईल। कारण आपल्यातलेच जाऊन सामाजिक कार्यकर्ते असतील, व्यक्तिगत पातळीवरती असतील, पैसेवाले असतील, हे संपूर्ण वारकऱ्यांसाठी त्यांच्या पद्धतीनं सहकार्य करतात, पण शासन करत नाही। आणि आत्ताच आमचे एक मित्र आहेत पत्रकार शिवाजीराव भोसले सातारचे, त्यांनी मला माहिती दिली की लाखो रुपयांच्या शासनानं कमानी लावलेल्या आहेत आणि त्या कमानींचा धोकासुद्धा असू शकतो। पण त्या कमानींना 10-10, 20-20 लाख रुपये गेले। तेच शासनानं आखलेले 5-10 कोटी रुपये जर या अन्न आणि पाण्यासाठी जर दिले असते वारकऱ्यांच्या, तर ह्याचं पुण्य हे शासनकर्त्यांना लाभलं असतं, पण तेवढं त्यांचं नशीब नाही। एकंदरीत जर तुम्ही पाहिलं, आता बोलला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर हे करेल, यावर्षी मुख्यमंत्री जे आहेत ते शासकीय महापूजा करणार आहेत, विठुरायाची करणार आहेत। अभिजित बिचुकले कधी शासकीय महापूजा करता नसेल म्हणजे मुख्यमंत्री? आता तू जर शाळा शिकला असशील तर तुला माहिती आहे का, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे, त्यांनी तुम्हाला इथं शाळा लावायचा अधिकार दिला। जर तुम्ही ही मतं विकून जर ह्या लोकांना आत्ता सत्ताधीशांना जर तुम्ही निवडून देत असाल, तर मी मुख्यमंत्री कधी होणार हे तुम्ही ठरवायचं आहे। तुमच्यासारख्या सज्जन तरुणांनी ठरवायचं आहे। हे वारकऱ्यांचा जो गमछा घातला आहे ह्याच्या सावलीमध्ये तुमच्या मेंदूत आहे ना माता सरस्वती विराजमान झाली पाहिजे। आत्ता तुम्ही सगळे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोलतोय मी, हे सगळे भारत देशातले लोक विकले गेलेले आहेत, यांनी सुधारायला पाहिजे। एकंदरीत जर पाहिलं तर वारीमध्ये आपल्याला धर्मभेद, जातीभेद दिसत नाही, पण बाकीच्या जगात जर पाहिलं, एकंदरीत राजकारणात पाहिलं तर ही गोष्ट प्रामुख्याने आढळून येते। त्यावर काय वाटतं? हे कुठेतरी मिटलं पाहिजे। ते मिटेल तरच इथला उत्कर्ष होईल। एक लक्षात ठेवा, हा जो उत्कर्ष व्हायला पाहिजे ना, हे बघा आमचे वारकरी, बघा तिकडं कॅमेरा दाखव बंधू, कसा दिसतोय हा सगळा परिसर। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हे जातीभेद विसरून गेलेले लोक आहेत। जेव्हा राजकीय नेत्यांनी ह्या जातीभेदांना त्या ठिकाणी काळीमा फासला पाहिजे, जातीभेद संपवले पाहिजेत, तर माझा महाराष्ट्र त्या साधू संतांना पाहिजे होता, त्या छत्रपतींना पाहिजे होता, त्या माझ्या बाबासाहेबांना पाहिजे होता आणि शाहू फुलेंना पाहिजे होता। तसा तो महाराष्ट्र होणार आहे। म्हणून ह्याच्यामध्ये असलेले सगळे त्यांचे पाईक आहेत, सगळे छत्रपतींचे त्या ठिकाणी वैचारिक वारस आहेत, बाबासाहेबांचे आहेत। कोण विचारते का कुठल्या जातीचं आहे म्हणून? पण इकडं तुम्ही गेला तर माझ्या मराठी बांधवांना कामाला लावले, इकडं गेला तर तुम्ही ओबीसींना कामाला लावले, उपवर्गीकरण म्हणून मागासवर्गीयांना कामाला लावले। जातीमध्ये तेढ निर्माण करू नका। ह्या वारीचा आदर्श घ्या। किती नियोजित माझे सगळे हे बांधव, माझ्यापेक्षा थोरले सगळे एका रेषेत पंढरीला चाललेत। एकंदरीत जर पाहिलं तर वारीत आपण बघतो की निरागसता आहे, भाव जे आहेत ते खूप हे निर्मळ मनाने जे आहे लोक वारी करतात। महाराष्ट्राच्या राजकारणात हे दिसत नाही, लोक पक्ष बदलतात, निष्ठा वगैरे याला काही किंमत राहील नाही। त्याविषयी काय वाटतं बिचुकले? मला मी गेली 15 वर्ष तीच गोष्ट बोलतोय नेहमी। मला वाटतंय की आता आपण जास्त राजकीय नको बोलायला,
नीरा नदीच्या या पावन उगमावरती, परंतु इतकं वाईट राजकारण आहे की बारामतीच्या नेत्याचं काय झालं हा प्रश्न अजूनही आहे. एकच आत्ता वाचवणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, डॉक्टर अभिजित बिचुकले. ह्याच्याशिवाय संपूर्ण वारकरी संप्रदायाला मानणारा जो काही तरुण वर्ग आहे विविध जातींचा, त्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर हे राज्य भकास आणि उद्ध्वस्त होईल. वारी सुरू झाल्यापासून अनेक वारकरी जे आहेत ते अजितदादांची आठवण काढतात, तर त्याविषयी बिचुकले मी तेच बोललो, बारामतीच्या नेत्याचं काय झालं ह्याच्यावरती त्यांच्या सौभाग्यवतीसुद्धा बोलल्या नाहीत, त्यांची मुलंही बोलली नाहीत. मी बोललो बारामतीमध्ये जाऊन की तिथं दुर्गंध येतोय घातपाताचा, पण तो घातपात झाला की नाही हे सुद्धा शोधलं नाही. का उद्या तुम्ही अभिजित बिचुकल्यांचा घातपात करणार आहे? कारण मी एकटाच राहिलो आहे आता संविधानवादी, एकटाच राहिलो आहे मी ईश्वराला मानणारा, एकटाच राहिलो आहे मी समाजाला पुढं घेऊन जाणारा, एकटाच राहिलो या वारीला मी सपोर्ट करणारा. नाहीतर काय यांना माहीत आहे आजच्या पिढीला या भगवंताची वारी किती महत्त्वाची आहे. सो कॉल्ड जे येतात ना ते नालायक कोण रील्स बनवणार आहे, विशेषतः माझ्यावर बनवणार आहे, त्यांना एकच सांगतो, माझ्यावर बनवू नका. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला जन्म दिला त्या आईवरती आणि तुमच्या बहिणीवर व्हिडिओ बनवा. डॉक्टर अभिजित बिचुकलेंवरती व्हिडिओ बनवू नका. एकंदरीतच आपण पाहिलं तर हे होते अभिजित बिचुकले आणि येणाऱ्या 2029ला मी मुख्यमंत्री असणार असं त्यांनी या नीरा नदीच्या काठी एकदम छातीठोकपणे सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी.